माननीय शरद पवार यांचा पक्ष हा एखादा आयाराम गयाराम आयऱ्या गैऱ्याच्या हातात देतो, जसं शिंद्यांच्या हातात दिला शिवसेना. इतिहासामध्ये असा अन्याय झाला नसेल. जो शिवसेनेच्या बाबतीत झाला तोच माननीय शरद पवारांच्या बाबतीत झाला. की पक्षाचे संस्थापक बसलेत निवडणूक आयोगासमोर जाऊन सुनावणीला, आणि निवडणूक आयोग तो संपूर्ण पक्ष जर एखाद्याच्या हातात सोपवत असेल, याला सध्या मोदी गॅरंटी म्हणतात. मोदी गॅरंटी कोणती असेल तर हीच: पक्ष फोडा, भ्रष्टाचार करा, आधी प्रचंड भ्रष्टाचार करा, आम्ही तुमच्या भ्रष्टाचारावरती हल्ले करू, आम्ही तुमच्या मागे ईडी लावू, आम्ही तुमच्या मागे CBI लावू, आणि मग तुम्ही तुमचाच पक्ष फोडा आणि आमच्या पक्षाचे आम्ही तुम्हाला पावन करू, आणि ज्या पक्षावरती आम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले तो पक्ष आम्ही तुम्हालाच देऊ. ही मोदी गॅरंटी. नॅशनलिस्ट करप्ट पार्टी असं मोदी आणि शहा या पक्षाला म्हणाले होते. काय? नॅशनलिस्ट करप्ट पार्टी आणि अजित पवार हे करप्ट. आज काळानं त्यांच्यावर घेतलेला हा सूड आहे की तोच पक्ष मोदी आणि शहांनी अजित पवारांना दिला आणि अजित पवारांना आपल्या पक्षात घेतलं. ही आपल्या देशाच्या लोकशाहीची, निवडणूक आयोगाची ही शोकांतिक आहे. निवडणूक आयोग हा भारतीय निवडणूक आयोग राहिलेला नसून, बरं का, एकेकाळी तो भारतीय निवडणूक आयोग होता, भारताचा निवडणूक आयोग होता. आज तो मोदी शहांचा निवडणूक आयोग झाल्यामुळेच महाराष्ट्राच्या बाबतीत हे असे निर्णय घेतले गेले. कारण या दोन्ही नेत्यांचा महाराष्ट्रावर राग आहे, त्यांना महाराष्ट्रावर सूड घ्यायचा आहे आणि त्यांना मराठी माणसाचा बदला घ्यायचा आहे. हे आता स्पष्ट दिसतं. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 100% शुद्ध हे मराठी अस्मिता जपणारे पक्ष होते. महाराष्ट्रावरती अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे पक्ष होते. त्या दोन्ही पक्षांची वाताहात करून त्याने दाखवून दिलं की आम्ही महाराष्ट्राचा सूड घेतलेला आहे. पण या राज्याची जनता हा सूड उलटवून लावल्याशिवाय राहणार नाही. जिथे ठाकरे तिथे शिवसेना आणि जिथे शरद पवार तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, हे या महाराष्ट्रातल्या जनतेचं धोरण आहे. नाही, अजितदादांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्या वेळेला तुमच्या पक्षाचा निर्णय दिला होता त्यावेळेला स्वतःच्या जीवावर का पक्ष काढला नाही, पक्ष हिरावून घेतला, असा एक व्हिडिओ. आणि त्याच अजितदादांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही, हे पहा ना, हा विडंबन आहे खरं म्हणजे. अजित पवार बरं का किंवा एकनाथ शिंदे यांनी पक्षांतर केल्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही आहे. त्यांनी पक्षांतर केलं, त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये शिरकाव करून घेतला, पण त्यांनी पक्षांवर दावा सांगावा आणि भारतीय जनता पक्षाने त्यांना ते पक्ष त्यांच्या हातात सोपवावेत, हा वादाचा मुद्दा आहे. तुमच्यामध्ये हिंमत असेल ना तर तुम्ही स्वतःचे पक्ष स्थापन करा आणि लोकांसमोर जा की होय हा माझा पक्ष आहे, मला मत द्या. तुम्ही अशा चोऱ्या माऱ्या, दरोडेखोऱ्या, लफंगीगिरी करून, असे पक्ष चोरून, बरं का, तुम्हाला राजकारण करायचं असेल तर हे तात्पुरतं राजकारण आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं अभिनंदन भारतीय जनता पक्ष लोक करतायत त्यांना पक्ष मिळाल्याबद्दल. पण लक्षात घ्या, उद्या याच पद्धतीनं तुमचाही पक्ष हातातून जाऊ शकतो. आज मोदी शहांची गॅरंटी ही तात्पुरती गॅरंटी आहे. उद्याचा काळ हा अत्यंत भयंकर आहे आणि भारतीय जनता पक्षाला याचे परिणाम भोगावे लागतील. विधानसभा अध्यक्षांचा जो निर्णय आहे राष्ट्रवादी काँग्रेस बद्दलचा, तो 14 फेब्रुवारीला येईल असं सांगितलं जात आहे सध्या. जे शिवसेनेच्या बाबतीत घडलं तेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत घडेल. निवडणूक आयोगानं लोकशाहीच्या पाठीमध्ये पूर्णपणे खंजीर खुपसला आहे आणि लोकशाहीची पूर्ण हत्या करण्यासाठी, बरं का, हे प्रकरण आता राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवलं. हे हा वध आहे लोकशाहीचा. निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष दोघे मिळून करतात आणि ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. तुम्ही पवार साहेबांना भेटले काल, होय, त्यांची काय प्रतिक्रिया होती या सगळ्या? ते अत्यंत संयमानं आणि खंबीरपणे उभे आहेत. आम्ही काल त्यांच्याबरोबर होतो, आम्ही बऱ्याच विषयावर चर्चासुद्धा केली
वेगळ्या विषयावर आम्ही बसलो होतो आणि उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच कोणतंही वादळ कोणतंही संकट बरं का अंगावर झेलून पुन्हा ठामपणे या महाराष्ट्रामध्ये उभं राहण्याचा निर्धार हा त्यांचाही आहे. लवकरच उद्धव ठाकरे असतील, माननीय शरद पवार असतील आणि काँग्रेसचे प्रमुख नेते यांचे संयुक्त दौरे सुरू होते. काल आम्ही त्या संदर्भात चर्चा केली. उद्धव साहेबांचा काय फोन वगैरे आला होता का पवार साहेबांना? काल माननीय उद्धवजींनी पवार साहेबांशी दूरध्वनीवरती सविस्तर चर्चा केली या सगळ्याबद्दल आणि आपले अनुभव जे आहेत या संदर्भातले, मग कायदेशीर बाबतीत असतील किंवा काही तांत्रिक असतील, ते त्यांच्याशी शेअर केले आणि दोघांनी बराच वेळ चर्चा केली. लोकसभा निवडणुकांची घोषणा कधी केली जाऊ शकते? यापूर्वी राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींना तुम्ही एक ऑफर दिली होती. सध्या संभाजीराजे महाविकास आघाडीमध्ये येतील अशी चर्चा असतानाच गेल्या 5 दिवसांपासून संभाजीराजे छत्रपती नॉट रिचेबल आहे. मला माहीत नाही. संभाजीराजे एक स्वतंत्र व्यक्ती आहेत आणि त्यांच्या राजकारणाविषयी आम्ही कधी फार चर्चा केली नाही. पण राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचा सगळ्यांनी विचार करून त्यांना बिनविरोध राज्यसभेवर पाठवावा अशी आमची भूमिका आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य लहान पक्ष मिळून आमच्याकडे 32 मतं आहेत. 8 मतं कमी पडत आहेत. आपण शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो. अशा वेळेला आपण ह्या वेळेला छत्रपती शाहू महाराजांना पाठवता येईल का राज्यसभेवर, आणि या विचारांचा जो वारसा आहे त्या वारशाला बळ देता येईल का, या संदर्भात आम्ही चर्चा करत आहोत. संभाजीराजे हे राजकारणामध्ये आहेत. त्यांनी एक पक्ष स्थापन केलेला आहे. पण गेले काही दिवस आमची त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी आता एक वक्तव्य केले की लोकशाहीबद्दल जे ओरडत होते त्यांनीच आता लोकशाहीचा 2021ला मुद्दा पाडला होता आणि त्यामुळे म्हणजे काय असतं ते? की लोकशाही काय असते. मग आता काय केलं आहे? निवडणूक आयोगाच्या हातामध्ये एक ते निवडणूक आयोगाच्या गळ्यामध्ये मोदी शहांचा पट्टा आहे गुलामीचा आणि हातामध्ये हत्यार आहे लोकशाहीचा खून करण्यासाठी. निवडणूक आयोग ही एक सुपारीबाज संस्था आहे. मोदी शहांच्या सुपाऱ्या घेऊन राजकीय पक्षात फूट पाडणाऱ्यांना ती प्रोत्साहन देते आणि राजकीय पक्षांची खून करते. अशा पद्धतीने निवडणूक आयोगाचं काम चालू आहे. फडणवीस यांनी जरा अभ्यास करावा. स्वतःचं काय चाललं ते त्यांनी पाहावं आधी पक्षाचं. मला त्यांच्याविषयी फार बोलायचं नाही. पण ज्या पद्धतीचं राजकारण देशात घडवलं जातं आहे ते देशाच्या संविधानिक संस्था, कायदा, राज्यव्यवस्था याला छेद देणार आहे एवढंच मी सांगू शकतो. आणि उद्या या देशामध्ये जर अराजक माजलं तर त्याची जबाबदारी डोळे मिटून दूध पिणाऱ्या फडणवीस यांच्यासारख्या शुद्ध नागरिकांवर जाईल. याच वृत्तीमुळे, फडणवीसांसारख्या वृत्तीमुळे किंवा मोदी शहांच्याच वृत्तीमुळे या देशावर कधी मोगलांनी राज्य केलं तर कधी ब्रिटिशांनी राज्य केलं होतं हे श्री फडणवीस यांनी विसरू नये. त्यांनी महाराष्ट्रात जे गुंडांचं राज्य चालू आहे ना त्याच्यावर गृहमंत्री म्हणून बोलावं. महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे महाराष्ट्र गुंडांच्या ताब्यात गेलाय. आज सकाळी मी आणखीन एक फोटो ट्विट केला, आपण पाहिलाय का? आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी पुण्यातल्या एका खतरनाक गुंडाला त्यांच्या पक्षात प्रवेश दिलाय ज्याच्यावर खून, अपहरण, लूटमार, बरं का, अशा प्रकारचे गंभीर गुन्हे आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी परेड घेतली असाही दावा केलाय तुम्ही. काल घेतली परेड. मी तर असं म्हणतोय की परेड घेऊन तुम्ही इशारे दिले ठीक आहे, पण हे जे गुंड टोळीचे जे प्रमुख आहेत म्होरके, हे जेव्हा राजकीय पक्षात प्रवेश करतायत सत्ताधाऱ्यांच्या, त्याच्यावरती आयुक्तांचं काय म्हणणं आहे? आज जो मी फोटो प्रसिद्ध केलेला आहे त्याचं नाव जितेंद्र जंगम, माझ्या माहितीप्रमाणे, माहिती घ्या त्याची. तो आत्ताच मोकातून बाहेर त्याला काढण्यात आला आहे खास. आणि मग मोकातून बाहेर काढल्यावर त्याला एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये वाजत गाजत प्रवेश देऊन त्याच्यावरती काय विशेष जबाबदारी सोपवलेली आहे आपल्या राजकीय विरोधकांचा काटा काढण्याची. तुम्ही म्हणले की बाळराजे, सुलतानपूर रिसॉर्ट आणि कुठे आहे सुलतानपूर? सुलतानपूर कुठे आहे? सुलतानपूर जे आहे बरं का,
कुठे आहे बघा तुम्ही. नोएडाच्या जवळ आहे का? नोएडाच्या जवळ आहे का? पहा जरा. चालेल. पण याचा पण थोडक्यात सांगतो. तुम्ही जे ट्विटमध्ये लिहिलं आहे, बाळराजे कंसामध्ये लिहिलेलं आहे, पण त्याचा अर्थ काय नेमका तुमचा? त्याचा अर्थ लवकरच बाहेर येईल. आता त्या सुलतानपूरचे पण काही पुरावे आहेत का तुमच्याकडे? देऊ ना. त्याशिवाय काय मी कंसात टाकलंय का. चला, थँक्यू. बेटी पण झाली आहे त्यांची. मला माहिती. सर, हिंदी में आप जानना चाहेंगे कि जिस तरह से कल जजमेंट आया है, जो 3 ट्रिपल टेस्ट होती है उसमें से सिर्फ मेजोरिटी एमएलए की अजित पवार के साथ है, इसलिए चुनाव आयोग ने ये डिसीजन लिया है. देखिए, लेजिस्लेटिव पार्टी यानी पार्टी नहीं. पार्टी का संगठन अलग होता है, लेजिस्लेटिव पार्टी अलग होती है. शिवसेना के बारे में भी यही निर्णय सुप्रीम कोर्ट ने दिया था. आपके पास विधायक या सांसद हो सकते हैं. अगर कल ये विधायक और सांसद जिसके आधार पर आपने निर्णय दिया है वो हार गए चुनाव, तो पार्टी का क्या होगा. कल विधायक हार गए जिसके आधार पर आपने पार्टी सिंधु को दी है या अजित पवार को दी, वो हार जाएंगे, तो पार्टी का क्या हाल होगा. तो पूरा निर्णय गलत है, एक तरफा है, लोकतंत्र और संविधान की हत्या करने वाला है. मैं इतना ही कह सकता हूँ. शरद पवार जो पार्टी के संस्थापक है, फाउंडर है, वो अभी भी है. इलेक्शन कमीशन के सामने जाकर बैठते थे. इलेक्शन कमीशन को देख रहे हैं कि ये पार्टी के फाउंडर है, फिर भी उनके सामने पार्टी अजित पवार को दी जाती है. यही मोदी गारंटी है. टूटती जा रही है रीजनल पार्टी. पहले शिवसेना रीजनल पार्टी को तोड़ो, प्रादेशिक अस्मिता को तोड़ो, खत्म करो, और सिर्फ हमारी पार्टी रहेगी. ये उनका लोकतंत्र है. एक ही पार्टी रहेगी देश में. हिटलर भी यही चाहता था, आपको मालूम. उत्तराखंड में दूसरी टेबल पर जिसमें अब लिविंग रिलेशनशिप पे भी कानून आ रहा है. देखिए, हम उसका अध्ययन करेंगे. जब ये बात दिल्ली तक आ जाएंगी तो हम चर्चा करेंगे जरूर. उसमें क्या गलत क्या है देख लेंगे. अगर कोई अच्छा कानून किधर बनता है तो हम चर्चा करेंगे.